तांत्रिक बिघाडामुळे कुवेतनं इराणचं फायटर जेट असल्याचं समजून पाडलं अमेरिकेचं फायटर जेट, तर अमेरिकेच्या फायटर जेटमधील पायलट सुरक्षित आहे. इराणनं बहरीनवरती केलेल्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर. इराणी हल्ल्यामध्ये बहरीनमधील अमेरिकेच्या तळाचं मोठं नुकसान. बहरीनमधील एक अत्यंत महागडं अमेरिकन रडार स्टेशन हे उद्ध्वस्त झालंय. इराणकडून बहरीनमधील अमेरिकेच्या लष्कर तळावरती हल्ला. बहरीनमधील अमेरिकेनं सैन्याच्या बेसवरती इराणची एअर स्ट्राईक. मागच्या 2 ते 3 तासांमध्ये इराणनं आखाती देशांवरती हल्ले वाढवले. इराणची बहरीनवरती हल्ला. व्हिडिओमध्ये हल्ल्यानंतरचे धुळीचे मोठमोठे लोळ दिसतात. बहरीनच्या राष्ट्रीय महामार्गावरून शूट केलेला व्हिडिओ समोर. अमेरिका वापरत आहे बहरीनची लष्करी तळ. इराणकडून जेरुसलेम, तेल अविव आणि इस्रायलच्या इतर भागांवरती रॉकेट हल्ले. खामेनींच्या मृत्यूमध्ये इराणमध्ये तणाव वाढलेला आहे. लेबनॉनमध्ये आयडीएफचे पुन्हा एकदा हल्ले सुरू आहेत. आयडीएफनं लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या अधिक लक्ष्यावरती हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. लेबनॉनच्या अनेक भागामध्ये हिजबुल्लाचे शस्त्र साठवण सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांवरती हल्ला झालाय. अमेरिकेचे इराणवरील हल्ले सुरूच आहेत. इराणमधील क्षेपणास्त्र प्रणाली अमेरिकेनं पाडली. अमेरिकन सैन्यानं पोस्ट केलाय हल्ल्याचा व्हिडिओ. इराणकडून कुवेतवरती फायटर जेटनं हल्ला. कुवेतच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं इराणी फायटर जेट हाणून पाडलं. हवेमधून फायटर जेट खाली पडतानाचा व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद. इराणच्या शाहेद ड्रोनचा बोगद्यांमध्ये घुसून हल्ला. इराण IRGCनं व्हिडिओ पोस्ट केलाय. इस्रायली आणि अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केलं. इराणच्या सानंदजमध्ये इराणी सैन्याच्या ठिकाणावरती हल्ला. IRGCच्या तळांवरती इस्रायल आणि अमेरिकेचा हल्ला. IRGCच्या संकुलावरती स्फोट आणि धुराचे लोट. इराणच्या औद्योगिक वसाहतीवरती इस्रायल आणि USचा हल्ला. हल्ल्यामुळे इराणच्या औद्योगिक वसाहतीमधून आग आणि धुराचे लोट. तेहरानच्या औद्योगिक वसाहतीवरती इस्रायलचा हल्ला. अमेरिका इस्रायलचा इराणच्या 30हून अधिक सैन्य ठिकाणांवरती हल्ला. राजधानी तेहरानसह विविध शहरांमध्ये क्षेपणास्त्र हल्ला. 200हून अधिक ठार, 800हून अधिक जखमी. इराणचे नवनियुक्त प्रमुख अलीरेझा आराफी देखील हल्ल्यामध्ये ठार झाल्याची माहिती. काल सर्वोच्च परिषदेमध्ये अलीरेझा आराफी यांची नियुक्ती झालेली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक फ्लिन यांचा दावा आहे. इराण युद्धाची धग लेबनॉनपर्यंत. इस्रायलच्या लेबनॉनवरील हल्ल्यामध्ये किमान 20 ठार. लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्ला दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये इस्रायलचा हल्ला झालाय. इराणविरुद्धच्या कारवाईबाबत ट्रम्प यांचं विधान. इराणची संपूर्ण लष्करी कमांड बरखास्त करण्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. शरणागती पत्करा अन्यथा हल्ले हे सुरूच राहतील, ट्रम्प यांचा इशारा. खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता पण तोही हल्ल्यामध्ये ठार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सगळेच नेते ठार झाले, ट्रम्प यांचा दावा. इराणचा अमेरिकेशी चर्चा करायला नकार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा निघाला खोटा. इराणनं चर्चेचा प्रस्ताव दिलाय, मीही चर्चा करणार, ट्रम्प यांनी माहिती दिलेली होती. आणि यानंतर महाराष्ट्रामधून राजकारणामधून एक मोठी अपडेट समोर येते. राज्यसभेचा उमेदवार ठरवण्यामध्ये मवियामध्ये कोंडी नाही. तिन्ही पक्षांमध्ये संवाद सुरू आहे अशी माहिती ही आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे. तर आमदारांची संख्या आणि रोटेशननुसार जागा ही आमची आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीमधील रोटेशन धोरणानुसार जागा ही आमच्याकडे आहे. आमची भूमिका ही इंडिया आघाडीमध्ये घेतलेल्या भूमिकेसारखीच आहे अशी देखील माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यसभेची निवडणूक ही जवळ आलेली आहे आणि याच वेळी ही एक मवियामधून मोठी अपडेट समोर आलेली आहे. आणि यानंतर युद्धासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे वळूयात. अमेरिकेकडून समुद्रमार्गे इराणवरती आता मिसाईल डागण्यात आलेला आहे.
अमेरिकेच्या फ्रँक पीटरसन लढाऊ जहाजावरून ही क्षेपणास्त्र सध्या डागण्यात आलेली आहेत. 1000 मैल मारक क्षमता असलेल्या टॉमहॉक या क्षेपणास्त्रांनी हा हल्ला चढवण्यात आलेला आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय. आणि या महत्त्वाच्या अपडेटनंतर पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात. कुवेतमधील अमेरिकेच्या हवाई तळावरती इराणी ड्रोननं हल्ला. खामेनी यांचा मृत्यू झाल्यानं युद्धाचा तणाव वाढलाय. अमेरिकेचा इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कारखान्यावरती हल्ला. B-2 बॉम्बरनं हल्ला केला. अंदाजे 800 किलो वजन असलेला बॉम्ब हा वापरण्यात आलेला होता. इराणविरुद्धच्या युद्धामध्ये B-2 बॉम्बर्सचा वापर ऑपरेशन एपिक फ्युरीमध्ये B-2 बॉम्बर्सनी प्रवेश केला. B-2 बॉम्बर्सनी 800 किलोपेक्षा जास्त बॉम्ब टाकलेत. इराणचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तळ नष्ट. इराणचं इस्रायलला जोरदार प्रत्युत्तर. इराणनं इस्रायलची राजधानी जेरुसलेमवरती मोठा हल्ला केला. इराणचा हायपरसॉनिक क्षेपणास्त्र हल्ला. इराणी हल्ल्यामध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झाले. इराणच्या समर्थनार्थ हिजबुल्लाह मैदानामध्ये हिजबुल्लाहनं इस्रायलवरती रॉकेट डागलंय. इस्रायलनं अडवलेत हिजबुल्लाहचे रॉकेट्स. इस्रायली सैन्य हे कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असल्याची इस्रायल लष्कराची माहिती आहे. इस्रायलकडून हिजबुल्लाहनं डागलेले रॉकेट पाडण्यासाठी आयर्न बीम नावाच्या लेसर शस्त्राचा वापर. रॉकेट आणि ड्रोन पाडण्यासाठी आयर्न बीम शस्त्राचा प्रभावी वापर होतोय. इराणवरील हल्ल्याचा अमेरिका सेंट्रल कमांडकडून नवीन व्हिडिओ पोस्ट. इराणच्या फायटर जेटला उद्ध्वस्त करणारा व्हिडिओ. अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये इराणचे फायटर जेट्स आणि ड्रोनचा खात्मा झालाय. इस्रायलनं पोस्ट केले इराणवरील हल्ल्याच्या तयारीचे व्हिडिओ. इस्रायलनं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्ड्सचं मुख्यालय, इंटेलिजन्स मुख्यालय, इराणचं एअरफोर्स मुख्यालय आणि आंतरिक सुरक्षा मुख्यालय लक्ष्य केलेलं आहे. इराणचा अमेरिकेच्या नौदल तळावरती हल्ला. इराणचा बहरीनमधील सलमान बंदरावरती हल्ला. त्याबरोबरच इराणच्या हल्ल्यामुळे बहरीनच्या बंदरावरती आग. नागरिकांना घटनास्थळावरून बाहेर पडण्याचं आवाहन. इस्रायलचा तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवरती हल्ला. भीषण हल्ल्यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड नुकसान. हल्ल्यावेळी रुग्णालयामध्ये शेकडो रुग्ण उपचार घेत होते. जखमींना घटनास्थळावरून हलवलंय. इराणच्या तेहरानमधील इस्लामिक राजवटीच्या प्रचारकांवरती हल्ला. इस्रायली हवाई हल्ल्याच्या इराणच्या सरकारी टीव्ही आणि रेडिओ मुख्यालय हे लक्ष्य झालेलं आहे. तर या स्फोटानंतर दृश्य समोर आली आहेत. इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानवरती पुन्हा मोठा हल्ला. त्यासोबतच इस्फहान आणि जादेहान या शहरांदेखील हल्ल्याची माहिती आहे. इराण विरोधातील युद्धामध्ये अमेरिका आणि इस्रायलची साथ दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल. इराणवरती स्ट्राईक करणाऱ्या इस्रायलच्या फायटर जेटचं अमेरिकेच्या विमानांकडून रिफ्युलिंग. UAEनं बंद केला इराणमधील दूतावास. दूतावासासह सर्व कर्मचाऱ्यांना माघारी पाठवलेला आहे. अबुधाबी आणि दुबई विमानतळावरील हल्ल्याचा संताप. तर दूतावास बंद होणं हे संबंध कमालीचे बिघडल्याची कृती आहे. पाकिस्तानच्या कराचीतील अमेरिकेच्या कॉन्सुलेटवर देखील हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर आलाय. खामेनी यांच्या मृत्यूनंतर कराचीमध्ये हिंसाचार भडकलेला होता. तर आंदोलकांनी अमेरिकेच्या सैनिकांवरती गोळीबार केला. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झालाय. खामेनीच्या मृत्यूनंतर इराकमध्येही शोक व्यक्त. राजधानी बगदादमध्ये खामेनी समर्थक रस्त्यावरती. बगदादमध्ये काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा. हजारो खामेनी समर्थकांचा अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध संताप. इराणवरील हल्ल्याबद्दल फ्रान्समध्ये जल्लोष साजरा. इराणी समुदाय रस्त्यावरती उतरलाय. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यांचं स्वागत. तर इराणमधील स्वातंत्र्याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील. इस्रायल आणि अमेरिकन सैन्याचा इराणवरती प्रतिहल्ला. इस्रायली सैन्यानं तेहरानवरती हल्ले केल्याचा दावा. तेहरानमधील संरक्षण यंत्रणेवरती हल्ला. इस्रायली सैन्यानं हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर देखील इस्रायलचे इराणवरील हल्ले सुरूच आहेत. इस्रायली हवाई दलानं पोस्ट केलाय व्हिडिओ. इस्रायलने इराणवरती 30हून अधिक बॉम्ब टाकले. इराणची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली ही देखील नष्ट केली आहे. ब्रिटनची अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धामध्ये उडी. पंतप्रधान कीर स्टारमर यांची मोठी घोषणा. इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन देखील सज्ज असल्याची स्टारमर यांची माहिती. ब्रिटननं आपली लष्करी तळं इस्रायल आणि अमेरिकेसाठी खुली केली आहेत. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या इराणी नागरिकांकडून खामेनी विरोधातील कारवाईचं स्वागत. अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये इराणी नागरिकांनी ट्रम्प डान्स केलाय. इराणी नागरिकांचा इराणवरील कारवाईनंतर हा जल्लोष पाहायला मिळाला. खामेनींच्या हत्येविरोधामध्ये काल झालेल्या मोठ्या निदर्शनांनंतर श्रीनगरमध्ये शांतता राखण्यासाठी खबरदारी. काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू, तर सुरक्षा व्यवस्था हाय अलर्टवर. इराकमधील बगदादमध्ये इराक समर्थकांची निदर्शनं. ग्रीन झोन म्हणजे ज्या ठिकाणी अमेरिकन दूतावास आणि इतर राजनैतिक कार्यालये आहेत अशा ठिकाणी हिंसक निदर्शनं झाली आहेत.